12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी वैजनाथ येथे श्रावण मास पर्व मोठ्या उत्साहात साजरे केले जाते, तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक महिनाभर श्रावण पर्वावर प्रभू वैद्यनाथ दर्शनासाठी दाखल होत असतात। या अनुषंगानेच वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगछटांच्या विद्युत रोषणाईने झगमगले आहे। आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मंदिर व परिसरात दरवर्षीच विद्युत रोषणाई व नेत्रदीपक फुलांची सजावट करण्यात येते। संपूर्ण मंदिर परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून वैद्यनाथ मंदिर परिक्षेत्र वैविध्यपूर्ण रंगांच्या विद्युत रोषणाईने झगमगीत झालेला आहे। बदलत्या रंगछटांनी मंदिराला क्षणाक्षणाला रंगीबेरंगी स्वरूप आल्याचे मनमोहक चित्र अनुभवता येत आहे। सायंकाळ नंतर तर ही रोषणाई नयनरम्य व लक्षवेधी ठरत आहे। मंदिर परिसरात आकर्षक अशी पुष्प सजावटही करण्यात आली आहे। पवित्र श्रावण महिन्याच्या अनुषंगाने परळीत आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत मोठ्या संख्येने भाविक झाले आहेत। काल रविवारीच मध्यरात्रीपासून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मोठा ओघ सुरू झाला आहे। धर्मदर्शन रांगेत मध्यरात्रीपासूनच भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे। मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे। मोठ्या संख्येने भाविक दाखल होणे अपेक्षित धरून श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शन व्यवस्था काटेकोरपणे करण्यात आली आहे। सुरक्षेच्या दृष्टीने 100हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मंदिर परिसरावर नजर ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच या ठिकाणी पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। श्रावणाच्या पहिल्या सोमवारी वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होणार असून रविवारी रात्री 12 वाजल्यापासून हजारो भाविकांनी दर्शन घेतले। सकाळपासून दिवसभर पहिल्या श्रावण सोमवारमुळे दर्शनासाठी भाविकांची रीघ वाढत जाणार आहे। MB न्यूजसाठी अनंत कुलकर्णी, परळी वैजनाथ।